प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये सागर आणि मुक्ताचा हात वोटिंग बॉक्समध्ये अडकलेला असतो। इकडे सावनीने आता बर्थडे पार्टी ठेवलेली असते आणि ती मुलांना सांगते, तुम्हाला जे हवे ना ते खा, एन्जॉय करा आणि माईला लक्ष ठेवण्यासाठी सांगून निघून जाते। हर्ष म्हणतो, काय आहे हे सगळं सावनी? सावनी म्हणते, अरे जर आता आपल्याला तिला आपल्या बाजूने वळवायचं असेल आणि आता आपल्याकडे सईला ठेवायचं असेल तर तिला माझ्या लाईफस्टाईलची सवय नको करून घ्यायला। तिला ना अशी पार्टी, अशी छान चौकीची चटक लावायची जेणेकरून ती आपल्याकडून जाण्याचं नावच घेणार नाही, असं म्हणत आता मात्र सावनी हर्षला सांगत असते। हर्ष म्हणतो, खरंच सावनी, म्हणजे तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे हा। तुझ्या डोक्यात या अशा भन्नाट आयडिया येतात तरी कुठून? तोपर्यंत इथे आता जयंता आणि पुरुषोत्तम दोघंजण विचार करतात, बराच वेळ झाला ना, वोटिंगला आत कोण गेलंय, अजून बाहेर का नाही आलं, म्हणून कोण आतमध्ये आहे हे पाहण्यासाठी दोघंजण आतमध्ये जातात आणि पाहतात तर काय, इकडे आता सागर आणि मुक्ताचे हात तिथे अडकलेले असतात। त्यावेळेला मुक्ता सांगते, मी जसं सांगते ना तसं करा, हात जोडा आणि अशा पद्धतीने हात बाहेर काढा। मग सागरने मुक्ताने ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने हात बाहेर काढून घेण्यामध्ये यशस्वी होतो आणि अखेर दोघांचा हात सुटलेला असतो। जयंत म्हणतो, बघितलंत ना, आपण म्हणतो की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधतात, यांची गाठ स्वर्गात बांधले, पण यांच्या प्रेमाची गोष्ट आपण इथे पूर्ण करायची, असं म्हणत दोघंजण दोघांना पाहत असतात। तोपर्यंत सईची इकडे पार्टी चालू असते तेव्हा एक मित्र म्हणतो, माझे बाबा मला न्यायला आलेत, मला जायला पाहिजे। सई म्हणते, थांब ना तू थोडा वेळ। तो सांगतो, नको नको बाबा माझ्यावरती रागवतील, ते मला न्यायला आलेत ना, मला जायलाच पाहिजे। मग सई थोडीशी उदास होते। त्यावेळेला हर्ष म्हणतो, ही अगदी बापावर गेले हा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उदास होते। त्यावरती सावनी म्हणते, तू गप रे, तू म्हटलंस म्हणून मी तिला इकडे आणलंय, आता तुला सुद्धा सहन करावं लागेल। तोपर्यंत इकडे वोटिंगची प्रक्रिया पूर्ण होते, सगळ्यांचं वोटिंग पूर्ण झालेलं असतं आणि आता रिझल्टची वेळ असते। रिझल्ट ज्या वेळेला अनाऊन्स होतो त्यावेळेला आता मात्र इकडे जयंता म्हणजे जयंतात जिंकलेला असतो, जयंतला सगळ्यात जास्त वोट मिळालेले असतात, जयंत कोळी जिंकले म्हणून आता इकडे खूप मोठा जल्लोष होतो। आता जयंतला बोलवलं जातं, जयंत सगळ्यांचे आभार मानतो, कोळी परिवार नाचून नाचून आता थकतात। त्यावेळेला जयंत म्हणतो, खरंच तुम्ही मला सगळ्यांनी निवडून दिलं त्यासाठी तुमचा मी खूप आभारी आहे, पण मला असं वाटतं की या पदासाठी जर कोणी लायक असेल तर ते आहेत पुरुभाऊ, आपल्या सगळ्यांचे पुरुभाऊ पुरुषोत्तम गोखले हे आता या सगळ्यासाठी लायक आहेत आणि त्यांनी या पदाचा स्वीकार करावा असं मला वाटतं। आता इंदिरा खूप चिडते, तिला राग येतो। पुरुषोत्तम म्हणतो, काय बोलताय तुम्ही जयवंत भाऊ? यावरती जयवंत म्हणतो, हो पुरुभाऊ, मला असं वाटतं या पदासाठी तुम्हीच लायक आहात आणि नवीन नवीन माणसांना संधी द्यावी। सध्या माझ्यावरती घराचे व्याप खूप आहेत, म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या खूप आहेत, त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हीच हा सगळा कारभार सांभाळावा, असं म्हणत आता इकडे लगेचच जयवंतने पुरुषोत्तमला जबाबदारी सोपवलेली असते आणि सगळेजण या जबाबदारीचं स्वागत करतात। जयवंत म्हणतो, खरं तर फार थोडे कमी मत आहेत पुरुभाऊंना। इकडे इंद्रा चिडते, स्वातीला सांगते, ह्यांना सांग मला ह्यांचा खूप राग आलाय आणि ती रागारागात निघून जाते। सागरला सुद्धा हे काही आवडत नाही, मुक्ता मात्र टाळ्या वाजवत असते। घरी आल्यावरती लगेचच इकडे जयवंत सांगतो, अगं इंद्रा ऐक तरी। इंद्रा म्हणते, मी काही ऐकायचीच नाही तर तुम्हाला काय गरज होती त्याला सेक्रेटरी बनवायची, जिंकलात तर तुम्ही होतात ना, आता इथे मच्छी बंद, डीजे बंद, सगळं बंद होईल। इकडे चिडलेली माधवी सुद्धा असते। माधवी म्हणते, काय अर्थ आहे अशा जिंकण्याला, तुमचे पेढे तुमच्याकडे ठेवा। ती इंद्रा 10 वेळा गाऊन दाखवेल की माझ्यामुळे तुझा नवरा जिंकला, माझ्यामुळे तुझा नवरा जिंकला। जयवंत आता इकडे समजवत असतो इंद्राला आणि इकडे पुरुषोत्तम समजवत असतो माधवीला। त्यावेळेला जयवंत म्हणतो, कळतंय का, माझ्याकडे दुसरी पण आनंदाची बातमी आहे, मी आपल्या सागरसाठी मुलगी बघितली। आता इंद्रा खूप खुश होते आणि कोण मुलगी, काय आहे, आणि देवाला आता आभारच मानते। इकडे आता पुरुषोत्तम पण तेच करतो आणि म्हणतो, माधवी तू ह्या कारणासाठी पेढा खाऊ नकोस, पण आपल्या मुक्तासाठी मुलगा बघितलाय मी, त्यासाठी तरी पेढा खाशील का? नुकता मुलगा बघितला नाहीये, त्याच्या वडिलांशी मी बोलून पण घेतलंय। इकडे जयवंत सांगत असतो, तुला माहिती आहे का, मी नुसती मुलगी नाही बघितली, तिच्या वडिलांशी बोललोय, ते तयार आहेत। दोघीही जणी खूप खुश होतात। इंद्रा आणि इकडे माधवी आपल्या मुलासाठी जोडीदार मिळाला म्हणून खूप खुश असतात आणि आता इंद्रा म्हणते, खरंच तुमच्या बाप आणि लेकाचं नातं मला काही कळतच नाही, म्हणजे तुम्ही दोघंजण बघा ना, तो तुमचा विचार करतो, तुमच्यासाठी वोटिंगसाठी सुट्टी काढतो आणि तुम्ही त्यासाठी मुलगी बघताय, खरंच तुमचं नातं खूप चांगलं आहे। इकडे आता पुरुषोत्तम सांगत असतो, एक काम कर बरं, तू पटकन आता पेढा खा,
याच्यावरती माधवी सांगते, खरंच मी पेढा खाते, पण मुक्ताशी बोलण्याचं काय? पुरुषोत्तम म्हणतो, तू काळजी करू नको, मी मुक्तासोबत बोलून घेईन. आता इकडे सागरसोबत बोलण्यासाठी इंदिरा आणि मुक्तासोबत बोलण्यासाठी पुरुषोत्तम तयार असतात. पुरुषोत्तम म्हणतो, मुक्ता आता तुला लग्नाचा विचार करायला पाहिजे. मुक्ता म्हणते, आत्तापर्यंत फक्त आई बोलत होती, आता तू पण बोलायला लागलास. यावरती पुरुषोत्तम म्हणतो, आपण विषय टाळून चालणार नाही, मी तुमची भेट घडवून आणलेली आहे, म्हणजे एका क्लबमध्ये तुम्हाला दोघांना भेटायचं आहे. असं म्हणत आता मात्र दोघांची भेट सुद्धा दोघांनी घडवून आणलेली असते. इकडे आता इंदिरा सांगत असते, हे बघ मी तुझ्यासाठी पोरगी बघितले, तू या पोरीला भेटून घे. सागर म्हणतो, माझ्या आयुष्यात सुख नाही, पुन्हा तो संसार, पुन्हा ते सगळं मला नको आहे. त्यावरती इंदिरा म्हणते, हे बघ तू असा विचार करू नको, एकदा भेटून तरी घे. आता सागर आणि मुक्ता लग्नाला बिलकुल तयार नसतात आणि मुक्ता सुद्धा तयार नसताना सुद्धा पुरुषोत्तम म्हणतो, बघ मी तरी मीटिंग ठरवून आणले, तू काय करायचं ते ठरवून घे. असं म्हणत आता पुरुषोत्तम मुक्ताला त्या ठिकाणी जायला सांगतो. माधवी पण तिला तयार करत असते. मयुरी सुद्धा सांगते, मी संध्याकाळी 7ला बरोबर मुक्ताला तयार करून पाठवते. तोपर्यंत उदास सईला बघून मित्रमैत्रिणी येतात आणि म्हणतात, तुझी आई किती भारी आहे ग, आणि तुझा डॅडा पण किती भारी आहे. आता ते हर्षला सईचा डॅडा समजत असतात. सई सांगते, तो माझा डॅडा नाही आहे, मी इथे राहत नाही आहे, मी माझ्या डॅडाच्या घरी राहते, मी थोडे दिवसासाठी आईकडे आलेली आहे. आणि ती म्हणते, माई मला जरा तुझा मोबाईल दे बरं. आणि मोबाईलवरून आपला डॅडा कोण आहे हे मित्रांना दाखवण्यासाठी ती व्हिडिओ कॉल करते. व्हिडिओ कॉल केल्यावर ती सई म्हणते, डॅडा मला तुझी आठवण येत आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणींना वाटतंय की हे हर्ष काका माझे डॅडा आहेत. तर मी त्यांना म्हटलं की नाही, माझे डॅडा खूप चांगले आहेत. आणि ती सगळ्या मित्रमैत्रिणींची ओळख करते. ही माझी आजी, आत्या, लकी काका, स्वाती आत्या, हा माझा बाबा, ही कोमल आत्तू, असं म्हणत सगळ्यांची ओळख करून देत माझा बाबा खूप चांगला आहे, हर्ष माझा बाबा नाही, असं सांगते. इंदिराला भरून येतं. इकडे सागरच्या डोळ्यात पण पाणी येतं आणि आता दोघंही जण रडत असतात. अखेर सईने सागरला भाऊक केलेलं असतं आणि सईला मिळवण्यासाठी सागर आता काहीही करण्यासाठी तयार झालेला असतो. सई म्हणते, डॅडा मला इकडे करमत नाही, तू मला न्यायला येशील का? आता मात्र सागर रडायला लागतो. सगळेजण सागरला समजवतात. इथे आता फर्नांडिस क्लबमध्ये दोघांची मीटिंग ठरलेली असते. तेव्हा दोघांचं परत काहीतरी भांडण होतं आणि मुक्ता सांगत असते, खरं तर तुझ्यापेक्षा ती सावनी बरी, ती निदान सईला मिळवण्यासाठी प्रयत्न तरी करत आहे, म्हणजे तुझ्यासोबत कोणतीही मुलगी लग्न करायला तयार नाही होणार. याच्यावरती सागर म्हणतो, माझ्यासाठी लग्न करायला लाईन लागली माझ्या मुलींची, तुला काय माहिती माझ्या लग्नासाठी किती मुली आहेत. यावरती मुक्ता सांगत असते, पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर यासाठी मुली तुझ्यासाठी लग्न करत असतील, पण प्रेमासाठी तुझ्यासाठी मुली लग्न करणार नाहीत. सागर म्हणतो, ठीक आहे ना, पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्यासाठी तरी माझ्या मागे आहेत, तुझ्यात काय आहे, तुझ्या मागे कोण आहे, तुला लग्न करायला कोणी तयार आहे का, तुझ्याशी लग्न करावं असा काही गुण आहे का, असं म्हणत सागर मुक्ताच्या वरमी बोट ठेवतो. आता मुक्ताचं खरं तर जो काही प्रॉब्लेम आहे किंवा मुक्ता आई होऊ शकत नाही हे सागरला माहीत नसतं, पण सागरच्या बोलण्याने मुक्ता खूप हर्ट होते. आता एकमेकांना हर्ट केलेले हे दोघं जण आई वडिलांच्या सांगण्यावरून एकत्र लग्नाला तयार होतील का, आणि या दोघांचं कसं काय जुळणार, मालिकेमध्ये दोघांचं लग्न कसं घडणार, ही प्रेम प्रकरण पुढे कसं जाणार, हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.